नमस्कार. होम मिनिस्टरमध्ये मी आदेश बांदेकर आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. ग्रँड स्क्वेअर सोसायटी आनंदनगर ठाणे या परिसरात आलेले आहोत. प्रचंड उन्हाळा वाढू लागलेला आहे, पण ह्या उन्हाळ्यातच आज आपण वाढवणे कुटुंबाला भेटणार आहोत. रेश्मा सचिन वाढवणे या वहिनींना भेटणार आणि या भर उन्हाळ्यामध्ये त्यांच्याकडे हास्याचा, आनंदाचा, सुखाचा गारवा देणार. चला, घराघरात आनंद देणारा हा कार्यक्रम होम मिनिस्टर. बघूया वाढवणे कुटुंबात काय आज सापडलं. चला निघूया. नमस्कार. घ्या उखाणा. सासरे माझे प्रेमळ, सासू माझी हौशी. सचिन रावांचं नाव घेते होम मिनिस्टरच्या थोडं टेन्शन. त्या ओळख करू सगळे. नमस्कार. माझ्या सासूबाई नमस्कार. माझी आई नमस्कार. माझे बाबा, माझे दीर, नमस्कार. माझी जाऊ, आमच्या आत्या आणि हा माझा सगळा ग्रँड स्क्वेअरचा परिवार. नमस्कार सगळ्यांना. नमस्कार. सुरुवात करूया आजच्या गप्पा. नमस्कार. 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 कुठलं बालपण? ठाण्यातलंच. ठाण्यात कुठे? किसन नगर. किसन नगर. हा. मी मुंबई माझगाव. घरी कोण कोण? मिस्टर. लहानपणी लहानपणी आई वडील भाऊ आणि काय बहीण. करत होते लहानपणी? छाती दडदडलं मला. आई वडील, लहान भाऊ आणि एक मोठी बहीण. आणि तुमच्या घरी कोण कोण? मी आई वडील, मी आणि लहान भाऊ आमचा. शाळा कुठली? म्युन्सिपाल्टी माझगाव ताडवाडी. अरे वा. मग काय दहीहंडीला वगैरे? नक्की भर लहानपणापासून शौक आहे दहीहंडीचा आणि आम्ही त्यातच वाढलोय, त्यामुळे खूप मजा आणि एन्जॉय करतो आम्ही. मग काय इथे हटी फोडायला आले होते कारण नाही, नंतर maximum जे काय जास्तीत जास्त उंच थर वगैरे ताडवाडीने येऊन इकडे लावलेले आहेत ठाण्यात. मग तुम्ही काय दहीहंडीला आले होते? दहीहंडी नाही हो, आम्ही तिथून नंतर विक्रोळी राहायला आलो. अच्छा अच्छा. हळूहळू आला. म्हणजे टप्प्याटप्प्याने ठाण्याला. आम्ही ठाण्याकडे येत गेलो. विक्रोळीला कुठे आले? विक्रोळीला सूर्यनगर म्हणून तिथे आलो आम्ही राहायला. आणि तिथे मग कॉलेज होतं माझं. कुठलं? संदेश विद्यालय. तुमचं कॉलेज कुठलं? संदेश विद्यालय. हंडी फुटली. कुठल्या इयरला आले तुम्ही? मी 11वी पासून होती, हे 13वी पासून आले. तुम्ही FY ला. 13वीत आले. 11वी 12वीत तुम्ही अभ्यास केला. हो. त्यात काय हसण्यासारखं? केला ना अभ्यास? हो, अभ्यास 11वी केला. हो. 12वीला अभ्यास केला हो. म्हणून तुम्ही 13वीला गेला, हो की हो. नाही? काय झालं 13वीला? आठवतोय तो दिवस? हो हो. कुठला? दिवाळीचा टाइम होता, म्हणजे सुट्टी लागायच्या आधीच. आणि काय झालं? काय नाही, म्हणजे ओळख झाली. आमचा ग्रुप होता. ओळख कशी झाली? ग्रुपमध्ये आमचं कॉलेज एकच क्लास, बरं. त्याच्यामध्ये ओळख झाली. हा. म्हणून? काय नाही मग पुढे मग FY मध्ये मी विचारलं त्यांना. कोणी? मी विचारलं. मी शांत आणि साधा मुलगा होतो. आपला अभ्यास करणं आणि घरी जाणं. तुम्ही काय अभ्यास सोडला वाटतं ते? नाही नाही मग नाही. ते अभ्यास काय करत सांगतात होते एवढे ना. शांत होते त्यांचं इकडे? काही शांत नव्हते, काही नाही. माझगावचे होते ते, मग शांत कसे असतात? अरे हा. अरे हे विसरलो मी. मग काय झालं? काय नाही विचारलं तिने, पण काय रिस्पॉन्ड नाही दिला. तुम्ही विचारलं डायरेक्ट? का हो? मला आवडत होते. हे हो. हे कधी आवडायला लागले? म्हणजे FYच्या सुरुवातीपासूनच आवडायला लागले, पण एक 6 महिने मी बघितलं की कसा आहे मुलगा, काय बरोबर. म्हणजे ऑब्झर्वेशन. इतर मुलांपेक्षा वेगळा आहे. म्हणजे काय वेगळं होतं त्यांचं? खूप शांत असायचे वर्गामध्ये, बरं. झोपायचे पाठी, लास्ट बेंचला जाऊन झोपायचे. तेव्हा ऍक्च्युली ते जॉब करायचे ना, नाही, नाही, ते ठीक त्याच्यामुळे. आहे. तुम्ही कॉलेजमध्ये जात होता का गेस्ट हाऊस मध्ये? काय व्हायचं की शेवटचा बेंच नेहमी मोकळा असायचा, मग झोपायचं मन. वर्गात झोपायचे आणि तुमची झोप उडाली होती त्यांना बघून. मग मग काय नाही, त्यांना विचारलं ते नाही बोलले. बोलले आपण पहिलं सेटल होऊ. डायरेक्ट विचारलं तुम्ही? हो. हा गार्डन तुम्हाला अंदाज आला होता विचारणार म्हणून?
अंदाज नव्हता, सगळं ग्रुपमध्ये होतो आम्ही, बरोबर. 5-6 मुली, 3-4 मुलं, आम्ही आमचा ग्रुप असायचा नेहमी. तर गार्डनमध्ये अचानक येऊन पकडलं मला, थांब मला बोलायचं तुझ्याकडे. तर मी घाबरलो, मी बोललो पहिलंच एक मुलगी येऊन विचारते काय झालं, काय लपडी केली का, मी मला काय समज आयडियाच नव्हती, कल्पना नव्हती त्या गोष्टी. कुठल्या गार्डन मध्ये? हत्ती गार्डन, कन्नम हत्ती गार्डन. तुम्ही काय सुळे मोजायला गेले होते तिकडे? तुम्ही कशाला गेले होते हत्ती गार्डन मध्ये? मी पण मीच फिरायला बोलवलं गेलो. होतं. तुम्ही बोलवलं होतं? हा, मी बोलवलेलं. असं पाहिजे, खरं ते खरं. हा? तुम्ही यांना बोलवलं, हो हो हे आले, हो. का गेला? अभ्यास होता, साधे होते, ते झोपायचं ना वर्गात, नाही. गेलात कशासाठी? रिस्पेक्ट स्त्रियांची, अच्छा अच्छा, अरे वा वा वा. मग मी जावं लागलं. असं किती स्त्रियांना रिस्पेक्ट दिला असं? नाही, प्रत्येकाला नाही, देतो. नाही ना, म्हणजे नाही. मला असं वाटलं की बाबा नाही. बोलवलं का चालले गार्डन. नाही, तसं त्यांच्याही मनात होतं, पण तेव्हा सेटल नव्हते की एकदम पण तुम्हाला अंदाज आला होता हो, त्यांच्या हो, हो. मनात आहे? आहे. कशामुळे असं वाटायचं की त्यांच्याही मनात सगळे बोलायचे ना मला, फ्रेंड सर्कल आमचे बोलायचे, त्याच्यामुळे मला अंदाज आला होता. की त्यांच्या मनात आहे, हा म्हणून तुम्ही त्यांना बोलवलं? हो हो बरोबर. मग कुठे गार्डन मध्ये? हो. आणि काय म्हणाले ते? मग ते म्हणाले नाही, आता तर आपण काय करायचं नाहीये, आपण पहिला अभ्यास करू, चांगल्या जॉबला लागू, मग घरातल्यांना सांगू, बरोबर. जेव्हा आपली लग्नाची वेळ असेल तेव्हा. मग 2008 मध्ये आमचं ग्रॅज्युएशन झालं. त्यानंतर माझ्या घरातले जेव्हा लग्नाचं बघायला लागले 2010 मध्ये, तेव्हा मला असं वाटलं की काहीतरी चुकतंय. मीच त्यांना फोन केला की असं असं आहे. मग आज मी फोन केला, त्याने लगेच दुसऱ्या दिवशी मला रिप्लाय केला की मी तुझ्याबरोबर लग्न करणारच आहे, मी तुझ्याच बरोबर लग्न करणार आहे. काय सांगता? हो हा, आनंद झाला असेल हो, तुम्हाला? मला खूप आनंद झाला. तुम्ही का लगेच तेव्हा तुम्ही होकार का दिला? तेव्हा त्या स्टेजला होतो मी, चांगली नोकरी भेटली होती मला आणि मी स्वतः कमवायला लागलो होतो आणि बोलू आता मी डिसिजन घेऊ शकतो. आणि मी थोडा विचार करायला वेळ दिला, घरच्यांना विचार, कारण माझी मम्मी पण चालू होती सारखी गावी जायचं, मुली बघायचं चालू केलं होतं त्याच पिरियडमध्ये. कुठलं गाव? अहमदनगर. किती मुली बघून आलात? 5-6 मुली मम्मीने बघितल्या असेल माझ्या. मी नाही गेलो बघायला, मम्मीनी, त्यांनी नाही. मी नाही बघितलं. मी जातच नव्हतो, टाळायचो. आणि तेवढ्यात मला फोन आला आणि मग सांगून टाकलं. पण बरं झालं तुम्ही फोन केला. हो हा, नाही तर झालं असतं लग्न हो. कोणाचं? माझं. किती वर्ष झाली लग्नाला? आमच्या लग्नाला 7 वर्ष झाले. पण तुम्ही दोघांनीच मग परत भेटला असाल ना तुम्ही हो हो भेटलो. लगेच? मग म्हणजे- त्यांच्या मित्रांनी पण मला समजवलं की नाही, तो अजून तुझी वाट बघतोय. अरे बापरे, कुठे उभे होते वाट बघत? म्हणजे अच्छा. अजून वाट बघतोय तो. नाही, तो एक इन्सिडेंट होता काय हो? की विक्रोळी स्टेशन होतं, आम्ही तिथे उभं राहायचो कॉलेजची मुलं सगळे. तर घरी माहिती नव्हतं. सुरुवात कशी झाली की पीसीवर मी फोन लावत होते आणि नेमके माझे वडील तिथे उभे होते लाईनमध्ये. आणि तर स्क्रीनवर नंबर दिवसा माझ्याच मुलाचा, त्यांनी पोरगी कोण आहे मला फोन लावते. ते आता नाहीये आणि तिथे, ते गुजरातला. बाहेर गेले आणि तेवढं ते घरी येऊन सने मम्मीना सांगितलं. मी घरी काय सांगितलं होतं त्या गोष्टीचं, हा. तेव्हा ते उलगडा झाला त्या गोष्टीचा. असं अच्छा, म्हणजे ते त्या रांगेत पीसीओच्या तेही उभे हा, होते. ही पुढे होती, नंबर लावते आणि पप्पा मागे उभे होते माझे. मग घरी आल्यावर घराला सांगितलं, मग बेल वाजली, टरंग टरंग. बेल वाजली बोल. आणि नॉर्मल असतं, त्या दिवशी विचारलं काय बेटा किधर गया आता, म्हणजे नॉर्मली मराठी बोलतो आपण, त्या दिवशी हिंदी बोलायला लागले. मला काहीतरी हाय घापला आता. असं बोलले? हो. किती गोड. मग आले घरी, सांगितलं बघ तुझा मुलगा काय करतो मम्मींना. मम्मी सांगितलं, मम्मी पण मुली बघत होत्या, मुलं असं असं आहे, मुलगी आहे मला आवडते आणि चांगली आहे. फक्त एवढंच की आपल्या भागातील नाही, ही सांगलीची आहे. कारण मी अहमदनगर आणि ही सांगलीची आहे, बारगावची. मग ते जुळून येत नव्हतं. तर आमचे मावशी आहेत, त्या मावशीची मुलं आहेत आमची, त्यांना मी सांगितलं, शेअर केलं. मग त्यांनी त्यांना सांगितलं, मावशींनी मग मम्मीला समजवलं. मग असे. पण तुमच्या घरी कसं कळलं? बहिणीला सांगितलं मी, असं असं आहे आमचं, आम्हाला लग्न करायचं आहे म्हणून, तू सांग मम्मी पप्पांना, तू सांग म्हणून. मग तिने समजवलं दोघांनाही. पप्पांना काही नाही, पप्पा तर एकदम लाईट आहेत, पण मम्मीला समजवायला वेळ गेला. म्हणजे तिनेच सगळं केलं. मी आजपर्यंत त्यांच्याबरोबर या विषयावर बोलली नाहीये आजपर्यंत नाही. त्याच्यासाठी मला त्यांनी लग्न लावून दिलं आमचं. हो ना. बरं, या ठिकाणी असेच हसत राहा, हेच म्हणजे मनापासून प्रार्थना, कायम हसत राहा, आनंदी राहा. पण त्याचबरोबर आता पहिल्या खेळात किती बक्षीस मिळणार बघूया. हे घ्या, 8 वस्तूंवर 8 टॅग ठेवा. नियम माहितीये हो. काय? 3 टॅग घ्यायचे. किती? 3 4. थांबा, काय आहे सांग नियम. 1 रुपया आल्यावरच वस्तू घ्यायची. 1 रुपया मिळाला पाहिजे. बरं, 4 संधीमध्ये
वेळ सुरू झाली. 20 रुपये. आता 3 संधी आहेत. 5 रुपये. आता 2 संधी आहेत. 10 रुपये. आता 1 संधी आहे. नक्की हो. बदलायचं नाही. 1 रुपया. 36 रुपयाचं बक्षीस आणि या 4 वस्तू तुम्हाला मिळाल्या. नमस्कार. आता तुम्ही बोलायचंय. खूप छान आहे. हं, सर्वांना सांभाळून घेते बर. आणि खूप म्हणजे सर्वांना नाती जपते. सगळं व्यवस्थित आहे. बरं, मुलाचं हे काय सुरू होतं तुम्हाला माहिती होतं का हो? नाही, नंतर नंतर कळलं. जराही नाही जाणून दिलं. नाही जाणवलं. सॉलिड आहे हो की नाही? कळूच देत नाही इकडचं तिकडे. हो ना? नाही. मनात काय आहे ते पण चांगलं आहे ना. हो, खुश आहात? खूप खूप चांगलं आहे. द्या. जावई खूप चांगले आहेत. हं. त्यांच्याविषयी कुठली आमची तक्रार नाही. आणि मुलगी? मुलगी बी चांगली आहे हो. मुलगी तुम्हाला माहिती होतं हे काय? नाही, काय नाही, नाही. कल्पनाच नाही काय. नाही ना. पण बरं झालं की नाही? एकदम छान झालं. मुलीने चांगला तुमचा त्रास वाचवला की हो नाही? हो, खूपच वाचवला. आता दोघंही चांगले आहेत, पण जेव्हा समजलं तेव्हा थोडं आम्ही हे झालेलं, पण आता चांगलं आहे की ती आमचा जिल्हा वेगळा पडला आणि त्यांचा जिल्हा. हो ना. पण आता जावय कसं आहे? आता जावा एकदम छान आहे. मुली हो. परत जावाय चांगले आहेत. मुलीपेक्षा जावय. म्हणजे मुलगी त्रास देते. मुलगी आमची आहे ना जरा कडकडी ती अजून म्हणजे तापट आहे. आत्ता कळलं जावई का गप्प असतात घरात. तुम्हाला विचारायचंय, क्षमा कोणाची मागायची आणि धन्यवाद कोणाला द्यायचे? क्षमा मागेन तर सगळ्यांचीच मागेन. पहिलं तर माझ्या आईवडिलांची, परत माझ्या सासू सासऱ्यांची आणि मेन माझ्या नवऱ्याची. हो. मी खूप त्रास देते त्यांना. सगळ्यांना त्रास देते, कबूल केलं तिने. आणि धन्यवाद. धन्यवाद माझ्या आईवडिलांचं, सासूबाईंचं. मोठं धन्यवाद त्यांचं, कारण की त्यांनी मला ॲक्सेप्ट केलं. आमचा एरिया खूप वेगळा आहे. मी सांगलीची, नगरचे. त्यांनी मला ॲडजस्ट करून घेतलं घरात. परत अजून मोठं माझ्या नवऱ्याचं. त्यांनी सगळ्या इच्छा म्हणजे डे 1 पासून ते आजपर्यंत एकही कोणती गोष्ट नाही की तू हे करू नको. सगळं सगळं जे तुला शिकायचंय, काही करायचं, आय एम ऑलवेज रेडी फॉर यू. बरं, तुम्ही क्षमा कोणाची मागा? क्षमा मी मम्मींची मागेल, आईची माझ्या. कारण मी त्यांच्या मनासारखं नाही केलं. की मला आमच्या गावी जाऊन त्यांनी ठरवलं होतं, आमचे नातेवाईक रेडी होते सगळे प्लॅन करून की आम्ही लग्न करायला, माझ्या मुलाचं लग्न करायचं. सडन मी जाऊन त्यांना सांगितलं की नाही, मला एक मुलगी पसंत आहे, तुम्हाला तीच करायची. आणि धन्यवाद यासाठी की त्यांनी स्वतःच्या मुलाला प्रायोरिटी दिली आणि मुलाचं पहिलं ऐकलं आणि मला ॲक्सेप्ट केलं आणि माझ्या वाईफला सुद्धा. आता आमच्यामध्ये काही नाही आहे आणि आता एकदम मुलीसारखे राहतो. अरे वा, खूप छान. आता सगळं व्यवस्थित. सगळं हो ना. व्हेरी गुड. मेगा गृहिणी उद्योग यांच्याकडून वहिनींना मिळते आहे ही मेगा बॅग. अभिनंदन. थँक्यू. बरं वहिनी, आता ते 11 वस्तू आणणार का आपल्याला बघायचंय. वेळ 2 मिनिटाची आणि अक्षर आहे स. वेळ संपली. सांगा काय काय आणलं. साबण,
साबण 1, साबुदाणा, 2, सोडा, 3, साखर, 4, शर्ट, शर्ट नाही, साडी, 5, सदरा, 6, आणि साईबाबाची मूर्ती आहे. 7, सोनं आहे ना, सोनं आहे. 8. 5 वस्तू आणल्या म्हणून झी मराठीकडून पहिली भेटवस्तू मिळाली, अभिनंदन. 7 वस्तू आणल्या म्हणून झी मराठीकडून दुसरी भेटवस्तू मिळाली, अभिनंदन. पण आता 3 अपेक्षा सांगा. त्यांनी त्यांचं कराटे क्लास पूर्ण चालू केला पाहिजे परत, कारण कराटे ते कराटे क्लास? नाही, ते शिकवत होते, ते चॅम्पियन होते, त्याच्यामुळे ते बॉडी मेंटेन राहत होती. आता ते सगळं बंद केलेलं आहे, नुसता जॉब जॉब जॉब. कधीपासून सुरू करताय? सोमवार. घरात नको, नाहीतर नारळ फोडून दे वगैरे असं. दुसरी अपेक्षा. त्यांनी वेळ दिला पाहिजे घरी. बर, देत नाही. खूप उशिरा येतात ऑफिसमधून, म्हणजे खूप काम करतात, खूप. प्रयत्न करतोय मी, नक्कीच पूर्ण करेन. कुठे असता तुम्ही? भिवंडीला. भिवंडी, त्यामुळे तुम्हाला पूर्ण ट्रॅव्हलिंगचा इथे खूप असतं आणि पण घरी येऊन परत कामं करायची. काम. नो, अजिबात काम काहीच नाही करत. पाणी भर, हा? कुठली कामं? बिछाना टाकायचा, पाणी बिछाना तुम्हाला टाकायला लागतो आणि पाणी भर मडक्यामध्ये, पाणी भरावे. उन्हाळ्यात आणि मुलीला झोपव. मुलीला झोपव. बरं बरं. हा, ए बाबा करतात घरी काम. या एका वाक्यावरती बाबांनी मगाचपासून किती खरं बोलले हे सगळ्यांना समजलेलं आहे. तिसरी अपेक्षा. मुलीला थोडा वेळ द्यावा. देतो मी तिला वेळ, फक्त एवढंच हो की कामामुळे नाही जमत, पण संध्याकाळी ती रात्री किती उशीर होऊन दे, पण पूर्ण वेळ ती यासाठी मला. तुमच्या 3 अपेक्षा सांगा वहिनीकडून. माझ्या स्पेशली मला खायला खूप आवडतं. खायला? हा, वेगवेगळे पदार्थ जेवण, पण तिचं जे फेवरेट आहे काय? फ्लावर, वाटाणा, बटाटा. ही भाजी बघितल्यावर मला असं ना की तिरस्कार झाला त्या भाजी. मला आत्ता कळलं ते घरी काय येत नाही. तुम्ही ऑफिस वेज राहा. नाही, प्रॉब्लेम काय, ते व्हेज मी व्हेज आहे, ते नॉन व्हेज आहे, त्याच्यामुळे तो मोठा प्रॉब्लेम नाही ना, पण आहे. कारण नका देऊ, त्यांच्या अपेक्षा आहेत. अपेक्षा आहे. मस्त लोगोच छान आहे तुमच्या दोघांचं. फ्लॉवर, वाटाणा, बटाटा. दुसरी अपेक्षा. सगळ्यांवर रागवणं कमी करा, कारण तिच्यापेक्षा प्रत्येक गोष्ट लगेच झाली पाहिजे, नाही होते, कारण आपल्याला प्रत्येक गोष्टीला वेळ द्यावा लागतो, तर थोडा संयम बाळगावा तिच्यापेक्षा. राग कमी करा. राग कमी करा आणि थोडा वेळ द्या समोरच्याला, प्रत्येकाला. कधीपासून? आत्तापासून. कारण राग कमी करणं म्हणजे घरातला आनंद द्विगुणित होणं. तेव्हा रागावरती नियंत्रण आणि मग सगळं घर, भिंती, सगळे आनंदी. तिसरी तिला प्रत्येक संडेला फिरायला पाहिजे. हा, पण थोडा घरात पण वेळ घालवा, कारण मी जर घरात नाही थांबलो तुमच्यावर तर मला माहिती नाही मी कुठे आहे. गेस्ट हाऊस तर नाही की यायचं, जेवायचं, झोपायचं, निघून जायचं. मला पण कळतंय घरात तुम्हाला. हा हा, मग कळतंय. म्हणजे माझी पण चुकी आहे, मी पण वेळ देईल, पण थोडा ऍडजस्ट करून संडेला पण वेळ देऊ घरामध्ये असं. बरोबर आहे. दोघांनी एकमेकांच्या प्रती इच्छा, अपेक्षा व्यक्त केल्या, पण सुरू झालेला हा संसार आणि हा संसार भविष्यात अजून आनंदी व्हावा. तुम्हाला शुभेच्छा. वहिनी, थोडा राग कमी करा. हा, आणि जमलं तर तुम्ही घरी जास्त वेळ द्या. हा, तेव्हा आता या दोघांनाही शुभेच्छा. शुभेच्छांबरोबरच झी मराठीकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी. वहिनींना मिळते आहे तथास्तू पुणे यांच्याकडून पैठणी. अभिनंदन. आजचा भाग इथेच संपतो आहे, पण उद्या चैत्र गुढीपाडवा. आपण सगळ्यांना गुढीपाडव्याच्या खूप शुभेच्छा देतो. उद्याचा दिवस खूप आनंदात साजरा करा. आजचा भाग इथेच संपवूया आणि पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरच्याच पुढच्या भागात. नमस्कार.